सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की दोन गोष्टी महाराष्ट्राकरता अत्यंत महत्त्वाच्या आहेत. स्टार्टअप इकोसिस्टीम, कारण आपल्याला माहिती आहे की आता नंबर ऑफ स्टार्टअप आणि गुंतवणूक या दोन्ही पॅरामीटरवर महाराष्ट्र नंबर 1 झालेला आहे. त्यामुळे स्टार्टअपच्या ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्याचा मोठा फायदा हा आपल्या महाराष्ट्राला मिळणार आहे. आणि दुसरं, हे जे 50 वर्षाचं बिनव्याजी इन्फ्रास्ट्रक्चर लोन आहे, आपण जर गेले 3 वर्ष बघितले तर सर्वात जास्त याचा फायदा हा महाराष्ट्राला झालाय. याही वर्षी याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्रच घेईल. च्या क्षेत्रामध्ये विशेषतः जे काही क्रेडिट एनहान्समेंट असेल, लिमिट वाढवणं असेल, यामुळे एमएसएमईच्या क्षेत्राला सर्वाधिक फायदा होईल. आपल्या एकूण उत्पादन क्षेत्राच्या 36% एमएसएमईचं क्षेत्र पण सर्वाधिक रोजगार देणारं क्षेत्र असल्यामुळे त्याचा विशेष फायदा होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्राकरता, कारण आता महाराष्ट्र हे देशाचं स्टार्टअप कॅपिटल झालेलं आहे आणि स्टार्टअपमधनं सर्वाधिक रोजगाराची निर्मिती होते आहे. त्या स्टार्टअप करता 20 कोटी रुपयापर्यंत त्या ठिकाणी जी काही क्रेडिट लिमिट तयार करण्यात आलेली आहे, याचा आमच्या नवतरुणांना आणि स्टार्टअप्सला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आयडेंटिफाय करून त्याच्यामध्ये शेती विकासाची मोठी योजना राबवण्याचा निर्णय असेल किंवा नवीन पल्सेस मिशन असेल, पहिल्यांदा केंद्र सरकारने घोषणा केली आहे की तेलबियांच्या संदर्भात जी काही व्हॅल्यू चेन तयार होईल त्याच्यामध्ये 100% खरेदी केंद्र सरकार करणार आहे आणि हमीभावाने करणार आहे. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळण्याकरता, अधिक पैसे मिळण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे. मासेमारी करणाऱ्यांकरता देखील जी काही क्रेडिट लिमिट 3 लाखाची होती ती 5 लाख बिनव्याजी करण्यात आलेली आहे, ज्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होईल. आणि शेती क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची गुंतवणूक देखील सरकारने घोषित केलेली आहे.